नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याची जी तारीख असणार आहे ती अखेर जाहीर करण्यात आली आणि त्याचा जी.आर. आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे जी.आर. प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला लगेच कळणार आहे की तुमच्या खात्यात कधी पैसे येणार आहेत। त्याविषयी सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण देणार आहोत। कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहेत आणि कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पहिली लिस्ट जाहीर झालेली आहे आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची जी प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली होती ती प्रतीक्षा अखेर संपणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपयांचं क्रेडिट डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची जी 9व्या हप्त्याची अपडेट आहे महत्त्वाची ठरणार आहे। कोणते शेतकरी पात्र कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि कोणते जिल्हे असणार, जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्यातील यादीमध्ये तुमचं नाव आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेची तारीख किती असणार आहे, कोणते जिल्हे आणि कोणते शेतकरी पात्र कोणते काम करायला सांगितलेलं आहे, सर्व काही डिटेल माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याची जी अपडेट असणार आहे ती आता मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे। त्यामुळे महत्त्वाची जी खुशखबर देण्यात आलेली आहे त्या खुशखबरमध्ये नेमकं काय दडलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी काय जाहीर करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी 2000 रुपयांचं क्रेडिट तर देणारच आहेत, परंतु त्या 2000 रुपये कधी येणार याची तारीखच डायरेक्ट शासनानं जाहीर करून टाकलेली आहे। त्याचा जी.आर. प्रसिद्ध करणार आहेत लवकरच आणि तो जी.आर. आल्यानंतर लगेच पैसे वितरणास सुरुवात होणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार का, तर नाही, ते 3 काम करून घेणं गरजेचं आहे। 3 काम केले तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत। त्यामुळे 3 काम कोणते आहेत, कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचं 9व्या हप्त्याचं क्रेडिट केलं जाणार, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत, कोणता तो दिवस असणार आहे आणि सर्व काही डिटेल माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनलचा आपला व्हिडिओ शेअर करा। सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे, तरच तुमच्यापर्यंत अशा प्रकारच्या अपडेट सतत येत राहणार आहेत। आणि हाईपसुद्धा करून घ्या, हाईपचं नवीन ऑप्शन आलेलं आहे। हाईप केल्याने आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा वाढत असते। चला तर जाणून घेऊयात 9व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट। 9व्या हप्त्याचे नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर झालेले आहेत आणि ते कधी टाकले जाणार आहेत, या दिवशी पैसे जमा होणार आहेत। मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे। 9व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट शासनातर्फे देण्यात आलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे। संपूर्णपणे ही पारदर्शक प्रक्रिया पार पडत असते। त्यामुळे आता 9व्या हप्ता कोणाला येणार, ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आलेला होता ते शेतकरी 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला 8वा हप्ता आलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला 3 काम करायचे सांगितलेले आहेत। कोणते ते 3 काम आहेत आणि ते 3 काम केल्यानंतरच तुमच्या खात्यात पैसे वितरणास मान्यता देण्यात येणार आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे वितरण केले जाणार आहे। महत्त्वाची अपडेट आहे आणि जिल्ह्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। 9व्या हप्त्याचे जे 3 काम सांगितलेले आहेत, पहिलं काम आपण पाहणार आहोत कोणतं असणार आहे, दुसरं आणि तिसरं 3 काम ज्या शेतकऱ्यांनी केलेले असतील त्या शेतकऱ्यांना हे पैसे वितरण होणार आहे। त्यामुळे पहिलं काम आहे KYC पूर्ण केलेले शेतकरी। जर तुम्ही KYC केलेली असेल तर मात्र 2000 रुपयांचं क्रेडिट तुमच्या खात्यात टाकलं जाणार आहे, अन्यथा तुम्हाला हे पैसे टाकले जाणार नाहीत। पेंडिंगमध्ये तुमचं नाव पडू शकतं। त्यामुळे जर पेंडिंगमध्ये राहू द्यायचं नसेल तर पहिली गोष्ट KYC करून घ्यायची। दुसरं काम आहे
जमिनीची पडताळणी करून घेणं. 7/12 उतारा जो आहे 7/12 जर तुम्ही लँड सेडिंग केलेला नसेल, जर फार्मर आय डी आणि 7/12 जोडलेला नसेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे येणार नाहीत. हे काम करून घ्या तर लगेच पैसे जमा होणार आहेत. तिसरं काम आहे आधार आणि बँक खाते लिंक करणं. आधार सेडिंग करून घेणं. जर आधार कार्ड आणि बँक खातं हे जर लिंक नसेल तर मात्र तुम्हाला हे 2,000 रुपयांचं क्रेडिट रोखलं जाऊ शकतं. कारण DBTच्या माध्यमातून पैसे टाकले जात असतात. आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे अशाच बँकेमध्ये हे पैसे येत असतात. त्यामुळे हे 3 काम अति महत्त्वाचे आहेत आणि हे 3 काम ज्या शेतकऱ्यांनी कंप्लीट केलेले असतील त्या शेतकऱ्यांना 9वा हप्ता मिळणार आहे. लवकरच हे काम करून घ्या. अंतिम तारीख चुकवू नका आणि महत्त्वाचे 3 काम केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे वितरणास मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे हे 3 काम करून घ्या. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता चालू करणार आहोत. पाहिला नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याची जी अपडेट आहे तारीख अखेर जाहीर करण्यात आली आणि ती तारीख किती असणार आहे. मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी देण्यात आली. आता 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला होता त्यांना 9वा हप्ता टाकला जाणार आहे. PM किसानचा 22वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला होता त्यांना 23वा हप्ता टाकला जाणार आहे. अशा प्रकारे ही सुरळीत पद्धती चालू असते आणि आता तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. 2,000 रुपयांचं क्रेडिट डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून तुमच्या खात्यात या दिवशी पडणार आहे. त्याची तारीख आपण सांगणार आहोत. या जिल्ह्यात कोणते जिल्हे पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे, सर्व काही आता लगेच पाहणार आहोत. जिल्ह्यांची यादी तुम्ही समोर पाहू शकता. या जिल्ह्यामध्ये आता पहिल्या टप्प्यात वितरण केलं जाणार आहे. 25 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्व जिल्ह्यांची ही यादी तुमच्या समोर आपण दाखवलेली आहे. तुम्ही या जिल्ह्यांची नावे पाहू शकता. तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुमचं नाव या यादीत आहे का हे सुद्धा महत्त्वाचं आहे. महाडीबीटच्या पोर्टलला जाऊन तुम्ही हे तुमचं नाव त्यामध्ये आहे का हे सुद्धा जाणून घेऊ शकता. दरवर्षी 6,000च्या प्रमाणात ही रक्कम दिली जात असते आणि त्याचा 2,000 रुपयांचा हप्ता आता टाकला जाणार आहे 25 जिल्ह्यामध्ये. प्रथमतः या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि आता 9व्या हप्त्याची तारीख तर आलेली आहे. त्याची तारीख किती आहे 25 मे रोजी हे पैसे वितरण केलं जाणार आहे. महत्त्वाची तारीख पाहिलेली आहे. महत्त्वाची जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे. कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे सर्व काही डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आणि योजनेमार्फत 6,000 रुपये दरवर्षी दिले जात असतात. थेट बँक खात्यात डेबिटच्या माध्यमातून टाकले जात असतात. लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होत असतो. थेट ही जी रक्कम पडणार आहे ती दरवर्षी 6,000च्या प्रमाणात नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनेच्या मार्फत 6,000 रुपये 12,000 रुपये टोटली तुम्हाला दिले जात असतात. अशा प्रकारची अपडेट महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि हाईपसुद्धा करून घ्या. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.